कदीम जालना पोलिसांची धडाकेबाज कारवाई, इंडियन रुपी 25,000चा प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाला जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल. जालना. कदीम जालना पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान सुमारे 25,000 रुपये किंमतीचा प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीकडे विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित रजनीगंधा पान मसाला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ माल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व पान मसाला विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपितांचे नावे: सय्यद आवेद सय्यद मकसूद वय 22 वर्षे हकीम मोहल्ला जुना जालना. जावेद रहीम शेख हकीम मोहल्ला जुना जालना. सदरची कारवाई तेकबीर सिंह संधू, पोलीस अधीक्षक जालना, विक्रम साळी, अप्पा पोलीस अधीक्षक जालना, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली शेवाळे, पोलीस निरीक्षक, शिंदे, सदा राठोड, सचिन चौधरी, मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड सर्व नेमणूक पोलीस ठाणे कदीम जालना यांनी केली आहे. लोक तुफान डिजिटल. अशफाक पटेल.